सतर्क पोलीसच्या महान्यूजमध्ये आपलं स्वागत। अजित पवार वेश बदलून वेगवेगळी नावं बदलून दिल्लीला गेले, त्यांची सरकारने चौकशी करून बोर्डिंग रद्द करावी अशी संजय राऊत यांची मागणी। तसंच शिंदे मौलवींच्या वेशात दिल्लीला गेले होते, शिंदे आणि अजित पवार यांची ओळखपत्र जप्त करावीत अशी संजय राऊत यांनी केली मागणी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाचा GR निघाला किंवा निघाला नाही तरी 288 जागा जरांगे पाटील यांनी लढवाव्यात असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय। श्रीमंत मराठा तसंच गरीब मराठ्याला न्याय देत नाही, त्यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचा पुण्यातील सिंहगड रोड आणि इतर पूरग्रस्त परिसरांचा पाहणी दौऱ्यादरम्यान नागरिकांशी साधला संवाद। विशाळगड हिंसाचारावर सरकारतर्फे हायकोर्टात मागणी। मुसळधार पावसामुळे धुक्यामुळे तत्काळ कारवाई करता आली नाही अशी राज्य सरकारतर्फे माहिती। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना खेरवाडी पोलिसांतर्फे नोटीस। मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे मातोश्री बाहेर आंदोलन करण्याबाबत बजावली नोटीस। उधाणीतील यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेख कर्नाटकाच्या गुलबर्गा येथून पोलिसांच्या ताब्यात, गुन्ह्याची केली कबुली। जळगाव जामनेरमधील वाकी नदीला पूर। 3 ते 4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास। रत्नागिरी येथील दापोलीमध्ये डोंगराला भेगा गेल्यानं गावाला धोका। दापोलीतील किरांबा गावातील डोंगराला 4 ते 5 फुटांच्या भेगा पडल्यानं गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे दिले निर्देश। पुणे जिल्ह्यातील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। आंबेगाव तालुक्यातील 24 गावांना धोका। लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला दिले निवेदन। पुण्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे साथीच्या रोगांचा होतोय प्रसार। जलजन्य तसंच कीटकजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, महापालिकेतर्फे उपाययोजना राबवण्यास सुरुवात। गोंदियातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम उपलब्ध। तब्बल 1200 रुपयांचा मिळतोय दर। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम उगवते, मात्र खाताना ते चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवून खाण्याचे डॉक्टरांचे निर्देश। बीडच्या राडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नाही, गेल्या 1.5 महिन्यांपासून शिक्षक नसल्यानं पालकांची आक्रमक भूमिका। गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच भरवली शाळा। जळगाव येथील चोपडामधील लासूर गावात 10 जिवंत काडतुसांसह 5 पिस्तूल जप्त। चोपडा ग्रामीण पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। छत्रपती संभाजीनगर येथून दोघांना केली अटक। पावसात मासेमारी बंद असल्यानं मासळी महागली। मुंबईच्या बाजारात सुरमईला 1000 रुपये भाव तर पापलेट 1300 रुपये किलो। पावसाळा सुरू झाल्यानंतर नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद असल्याने आवक घटते आणि मोठ्या प्रमाणात भाव वाढतो। राज्यात लवकरच बाईक टॅक्सी होणार सुरू। परिवहनतर्फे बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी राज्य शासनाला नियमावली जाहीर। साधारण येत्या 1.5 महिन्यात बाईक टॅक्सी होणार सुरू। मुंबई येथील फेमस फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी महापालिकेचा आराखडा तयार। सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू। टेनिसपटू रोहन बोपन्ना यानं केली निवृत्तीची घोषणा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभव मिळाल्यानंतर घेतला निर्णय। रोहन बोपन्ना यांनी कारकिर्दीच्या 22 वर्षांनंतर घेतला निवृत्तीचा निर्णय। मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली। मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी फोडली गाडी। अकोला इथे घडला प्रकार। अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे नेते धमक्यांना घाबरत नाहीत अशी अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। वरळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये भांडण। जांभोरी मैदानातील अनधिकृत बांधकामाबद्दल दोन्ही गटात सुरुवातीला वाद, नंतर हाणामारी। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा। आता शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून आरक्षणाबाबत मोदींनीच तोडगा काढावा, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली भूमिका। पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर होणारी सुनावणी पुढे ढकलली। उद्या दिल्लीच्या पटियाला हाऊसमधील कोर्टात होणार सुनावणी। झारखंडमध्ये हावडा CSMT ट्रेनचा अपघात। एक्सप्रेसचे 18 डबे घसरले। अपघातामध्ये 5 ते 6 जण जखमी असल्याची माहिती। डबे हटवण्याचं काम तसंच मदत कार्य सुरू। घाटकोपरमधील असल्फा परिसरामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रोपं लावून मनसेचं आंदोलन। वाहन चालकांना बाम अटून अनोख्या स्टाईलने केले निषेध आंदोलन। सतर्क
पोलीस टाइम्सच्या महान्यूजमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.